मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत केवायसी नंतर अडचणीमुळे 30,000 महिलांचा लाभ थांबलाय। खामगाव तालुक्यातील हजारो महिलांनी ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिज्ञापत्र दिले आहे। त्यांनी 1 महिन्यात सर्व अडथळे दूर करा आणि लाभ सुरळीत करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा केला आहे। काहीच नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून 11 जानेवारीला आम्ही खामगावमध्ये लाडक्या बहिणीचं शिबिर, मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं। त्याच्यामध्ये असं कळालं की नोव्हेंबर पासून भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाही आहेत। त्यांनी केवायसी करून सुद्धा याचं कारण एकच झालेलं आहे की शासनानं केवायसी साईडवर ज्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यावर सरकारी कर्मचारी असं लिहून येते, ते लिहून आल्यामुळे यांचे पैसे यांना मिळाले नाहीत। तेच आम्ही जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती करण्यासाठी गेलो होतो की साहेब त्याची तपासणी करा आणि असं का होते, त्या बहिणीच्या लाडक्या बहिणी समोर सरकारी कर्मचारी लिहून का येते याची चौकशी करा। आणि सर्व जे आमच्यासोबत आलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मजदूर वर्गातले आहेत, संसारातले आहेत आणि कोणी सरकारी कर्मचारी नाही, कोणाकडे 4 व्हीलर नाही, सगळे 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न आहे आणि त्या महिलांना गरज आहे। त्यांनी मागितलं नव्हतं, शासनाने त्यांना दिलं, तर शासनानं आता त्यांचं बंद करू नये आणि त्यांना 1500 रुपये जो महिना मिळत आहे तो योग्य रीतीने पोहोचवावा आणि ज्या केवायसी मध्ये चुकी झाल्या असतील त्याची परत 1 महिना मुदत द्यावी केवायसी करण्यासाठी, ही आम्ही मागणी केलेली आहे। जिल्ह्यातल्या आजपर्यंत जवळजवळ 30,000 महिलांचा लाभ थांबलाय 2 महिन्यापासून। ई केवायसी मध्ये जी काही त्रुटी शासनाने आणलेली आहे ते काही षडयंत्र आहे का लाभ कमी करण्यात? केवायसी भी बंद करके रखे। खरोखर शासनाने चौकशी करायला पाहिजे की शासनाच्या लाडकी बहीण हिचे पैसे कोण रोखले आणि तिच्या साईडवर सरकारी कर्मचारी लिहून का येते, हा शासनाचा प्रश्न आहे आणि शासनाने याची चौकशी करून जेही लोक अपराधी असतील त्यांना दंडित करायला पाहिजे। मी लक्ष्मी अभिमन्यू इंगडे, राहणार घाटपुरी, तालुका खामगाव येथून आलेले आहे। माझा 2 महिने झाले लाभार्थी असून सर्व लाभ सर्व महिलांना मिळाला, पण आम्हाला मिळाला नाही। आम्ही 30,000च्या पेक्षा जास्त महिला आहेत केवायसी केलेली असून तरी सुद्धा आमची हप्ता पडला नाही। आम्हाला आमचा हप्ता देण्यात यावा। सरकारी कर्मचारी असो या कोणी असो, आमच्या घरी कोणी सरकारी कर्मचारी नाही आहे, कोणी नोकरीवर सुद्धा नाही आहे आणि 4 व्हीलर गाडी सुद्धा नाही आहे, तरी आमचा लाभ थांबवला गेला आहे। तो लाभ सुरू करण्यात यावा ही विनंती। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।